पण काय करता, सर्व चांगलं सगळं लोकांना कळत नाही. सत्य जे आहे ना त्याचं दर्शन नाही होत महाराज. सत्यावर विश्वास बसत नाही, असत्यावर फार लवकर विश्वास बसते. माणसं लवकर फसतात. समाजामध्ये चांगल्या गोष्टी पेरण्याकरता खरंच वेळ लागतो. वाईट गोष्टी सहज लोकांमध्ये पेरल्या जातात. चांगल्याला फारशी किंमत नाही राहिली कलियुगामध्ये. ही शिवमहापुराण कथा तुमच्या डोक्यातून कचरा काढून टाकण्याकरता आहे. खरं तर फार मोठा विचाराचा कचरा भरलाय आपण आपल्या जीवनामध्ये. प्रचंड कचरा आहे. आपण आपल्या बुद्ध्या गुलाम करून ठेवल्या आहेत. मला कधी कधी फार मोठं आश्चर्य वाटतं. आम्ही आमच्या घरामध्ये संतांचे फोटो आणून लावून दिले, महापुरुषांचे फोटो घरात लावून दिले. आम्हाला याचंही भान नाही की आम्ही दररोज पूजा कोणाची करतो. आमच्या घरामध्ये या महापुरुषांचे फोटो लावले आहेत, ते आम्हाला रोज दिसतात. आम्हाला ते बघतात, आम्ही त्यांना बघतो, आम्ही त्यांना पूजनीय मानतो. पण असे महापुरुषांचे फोटो आपण घरात लावले आहेत, पण त्या महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये समाजाला काय उपदेश केला, त्यांना नेमकं समाजाला काय उपदेश द्यायचा होता, तिकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष आहे. आणि हे समाजाचं सर्वात मोठं पतन आहे. ज्याला आपण आपला आराध्य मानतो, जो आपला देव आहे, जो आपला संत आहे, त्याची आपण पूजा करतो, त्याची आपण भक्ती करतो, त्याच्याकरता फुलांचा हार करतो, हे सगळं करतो आम्ही. पण तो महापुरुष त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला काय उपदेश देऊन गेला, त्या इकडे मात्र आमचं प्रचंड दुर्लक्ष आहे. आम्ही त्याची पूजा करू, पाया पडू, त्याची पुण्यतिथी साजरी करू. आम्ही आमचे देव, आमचे संत त्या पूजेपुरते मर्यादित करून टाकले. आमच्या घरी ग्रंथ आहेत, पण आम्ही लाल फलक्यामध्ये पक्के बांधून घेतले आहेत. ते आमचे पूजनीय आहेत. कधी कधी आम्ही त्या ग्रंथाची पूजा पण करतो. काय ते ग्रंथ नुसतं पूजेपुरते मर्यादित आहेत? नाही महाराज. महाराजांनी तर कधी कधी याचा फार मोठा विरोध केला. राष्ट्रसंतांनी, महाराज म्हणतात, ही नवे फुले टाकण्याशी, ही फुलं टाकण्यासाठी नाही निर्माण केली, ही समाजाची उद्धार दृष्टी समजतो आम्ही ग्रामगीता. त्याच्याही पुढे बोलून गेले. थोडस आपल्याला कधी कधी त्यांचे शब्द रुततात. मग ग्रामगीता नये पारायणासी, नुसतं पारायण करण्यापुरती ही मर्यादित नाही. संतांचे ग्रंथ नुसतं वाचण्यापुरते मर्यादित नाहीत, ते जगण्यासाठी आहेत. थोडं तुम्हाला आश्चर्यच वाटेल, पहा आपली शोकांतिका किती भयानक आहे, भयावह दृश्य आहे सगळं आपलं. कसं आम्ही ज्या ग्रंथांना मानतो, ज्या संतांना आम्ही आमचे पूजनीय मानतो, त्या संतांच्या उपदेशाप्रमाणे मात्र आम्ही जगत नाही. आम्ही उपदेश कोणाचा मानतो? ज्यांचे आमच्या घरात फोटो नाहीत. आम्ही उपदेश कोणाचा मानतो? ज्यांचे ग्रंथही आम्ही कधी पाहिले नाहीत. अशा काही कथाकथित आमच्या डोक्यामध्ये जे विचाराचं प्रेरण केल्या जाते, त्या विचाराचे आम्ही पाईक बनतो. आम्ही शुद्ध संतांना मानणारे लोक, पण आमची कर्मकांडाकडे दृष्टी जास्त आहे. लोकांना सोपी पाहिजे. महाराजांनी सांगून टाकलं, एक लोटा जल सब समस्या का हल. लागले लोक एक लोटा जल टाकायला. म्हणजे याचा अर्थ की ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. बरं, ते महाराज सांगतात म्हणून एक लोटा जल आपल्या देशामध्ये व्हायला जाते असंही कारण त्या अगोदर सुद्धा ती परंपरा होतीच. काही माणसं तुमच्या गावातले आताच ते सांगतात म्हणून एक लोटा जल वाहून राहिले का? नाही आहे. आपले जुने माणसं कित्येक वर्षापासून ते करतच होते. आणि त्या महाराजांनी सांगितलं म्हणून एक लोटा जल वाहणारे माणसं आता वाहतात की नाही याची गॅरंटी नाहीये. झाला त्याची संख्या कमी. हळूहळू ते
गावामध्ये गर्दी कमी व्हायला लागली. त्याला मेंढी पळत म्हणतात. येतं आमच्या संतांनी लिहिलं, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती. कृष्ण परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतात, देवाला काय पाहिजे? पत्र. काही नशील तर पान व्हा म्हणतात, पुष्प फुल व्हा म्हणतात. पानही नाही, फुलही नाही, फळ व्हा. तुमच्याकडे पानही नाही, फुलही नाही, फळही नाही, मग वा तोयम, एक लोटा जल. तोयम म्हणजे जल. ह्या तीन वस्तू नाहीत म्हणून पाणी. आम्ही तर एवढं महत्व वाढून टाकलं की ह्या तीन गोष्टी बाजूला केल्या. पाणी पहिले. तुमच्या गावात मोठी नदी आहे, 24 तास धबधबा चालू आहे, त्यामुळे अडचण नाही. पण ज्या गावामध्ये प्यायची पाण्याची व्यवस्था नाही, त्या गावातल्या सगळ्या बाया जर एक लोटा जल व्हायला लागल्या तर त्या गावात पाण्याची टंचाई आल्याशिवाय राहणार नाही. ऐका मी काय म्हणत आहे, एक लोटा जल वाहिल्यानं आपल्या समस्या 100% हल होतात, एवढा माझी श्रद्धा आहे. शिवमहाराज पुराणामध्ये ते लिहिलंही आहे. रोज आणलंही पाहिजे. पण या देवावर पाणी वाहणं जेवढं महत्वाचं ना, तेवढंच महत्वाचं आपल्या घरामध्ये म्हातारा बाप असेल ना, त्याला पाणी पाजणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. देवावरती वाही फुले पर पाणी न दे गरीबाला. त्या घरातली ती पोरगी बापाला वेळेवर जर पाणी देत नसेल ना, मग या एक लोटा जल, मला सांगा, हे जल वाहिल्यानं 100% काम होते. पण मात्र इथं रोज एक लोटा जल वाहणारा माणूस जर गावामध्ये कुकर्म करत असेल, लोकांच्या माना मोडत असेल, मजुराला जर मजुरी देत नसेल, त्याच्या मजुरीतली मजुरी कापून गरीबाचं रक्त शोषत असेल, कोण म्हणते त्या भगवान महादेवाला तो भक्त प्रिय आहे? देवाला काय पाहिजे? इमानदारी प्रिय तयाला, सदाचार आवडे. देवाला सदाचार आवडे. कुणी गुणाचे रक्त शोषिता क्रोध हरिला चढे. तुकड्या दास म्हणे भक्तीने नाचतसे पंढरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला. देवाला सदाचार पाहिजे. जरा अत्यंत लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो. देवाला इमानदारी पाहिजे म्हणते देव. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे. पण इकडे कुठे दुर्लक्ष आहे महाराज, भयानक दुर्लक्ष आहे. पैशासाठी तर माणसं काही करतात, विचारच करत नाही. सगळं बघते आहे महाराज. एकीकडे देवामध्ये देवाच्या ठिकाणी मी भरगोच्च सगळी व्यवस्था करतो. पाणी काय वाहतो, देवाला आंघोळ काय घालतो, देवाची आम्ही पूजा काय महाग महाग वस्तू, दही दूध तूप करायला मनही नाही, आम्ही करतो. घंटा घंटा देवाची पूजा करतो. पण जेवढा आपण देवावर प्रेम करतो ना, त्याचा उपदेश तेवढाच महत्वाचा आहे. दीपक जलाते घियत्तरों के देवता के धाम में, मजदूरों को देते नहीं भरपेट भी कुछ काम में. भूखा दरिद्री द्वार पर मुंह फाड़ कर रोता खड़ा, आणि भगवान क्या है बेवकूफ देगा तुम्हें मुक्ती गडा. त्याला सगळं समजते महाराज काय चाललंय. तो तर आपल्या आतमध्ये आपण काल बघितलं, तो तर इथंच आहे. पैशासाठी तर माणसं काही करतात. एका माणसानं रिकाम्या पुळ्या बांधल्या त्यानं, बाजारात माईक घेऊन उभा राहिला, म्हणजे 1 रुपयाची एक पुळी. पावसाळ्याचे दिवस आहेत, माशा खूप त्रास देतात. एक पुळी घेऊन जाण, माशा गायब करा. कोण नाही नेणार? सगळ्या गावानं निमकोळा तर पुराचा पुरा एक पुळी घेऊन आला. मस्त आहे इकडे, 1 रुपयात तर काम आहे बे. सकाळी जेवायला बसले, माशा होत्यास. म्हणे बाई थैलीतली पुडी काढ बरं, माशा खूपच त्रास देऊन राहिले. खोलली पुडी, पुरी रिकामीच निघाली, निरा कोरा कागद. 1 रुपयात. आणि त्या कोऱ्या कागदावर लिहिलं होतं, तुम्ही जर जेवण्या हातानं जेवण करत असाल, डाव्या हातानं माशा हाकला, 1 रुपयात इलाज. अरे हजारो रुपये कमावले, पण माणसांचे मन किती दुखवले. ते पुडी खोलल्यावर किती लोकांनी श्रेयश्राप दिला असेल. पैशासाठी लोक काही करून राहिले, काहीही.
त्या बैरमच्या यात्रेत गेलो, माईकवर म्हणे या घाई करा, गडबड करा, लवकर या, 1 रुपयात गाजर हलवा. लोकांना वाटलं इतका सस्ता. गर्दीच झाली, पुरं हॉटेल भरलं. आमची सोबती म्हणत महाराज हे पोट्टे म्हणत महाराज 1-1 रुपयातच आहे, गाजरवाला खाऊन घेऊ. तो काउंटरच पहिले किती लोक आहे म्हटलं 15, म्हणजे 15 रुपये द्या. घेतले 15 रुपये, बसा अंदर. बसलो टेबल खुर्चीवर, वाटच पाहून राहिलं. तो पुन्हा बाहेर गेला, या घाई करा, गडबड करा, 1 रुपयात गाजर हलवा. अरे म्हटलं बा लोकांना बोलावतं का, पहिले आम्हाला तर दे. तो काही आणे ना. मग त्याला आम्ही ओरडलं, म्हटलं पहिले आम्हाला दे, बाकीचे लोक मग पाहिजो. म्हणजे महाराज गाजर हलवा द्यायचं काम नाही, वर पहा. असं वर पाहिलं, त्यानं गाजर बांधून ठेवलं होतं. 1 रुपयात गाजर हलवा, इकडून बाहेर निघा. तुम्हाला वाटलं का खायला भेटते का? 1 रुपयात भेटते का खायला? त्यानं असं 1-1 गाजर बांधून ठेवलं तसं वर. बस वर पा, एकदा हलवा, बाहेर निघा. काय करता महाराज, मोठं कठीण आहे. आपल्या देशामध्ये मोठं कठीण आहे. मी काय बोलतो जरा माझ्या मुद्द्याकडे लक्ष देत जा. अत्यंत महत्त्वाचं बोलतो. घरात फोटो ज्या संतांचे आहेत ना, त्या संतांच्या विचाराप्रमाणे जर तुमचं कुटुंब चालत असेल तर त्या संतांची कृपा तुमच्या कुटुंबावर होते, नुसतं पूजन होत नाही.